सर्पदंश, विंचूदंश, अकाली मृत्यू आणि अल्पायुष्याचा नाश करणारा अध्याय कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे का? रेवणनाथांनी 7 मृत बालकांना पुन्हा जीवदान दिले आणि नागनाथांचा जन्म चमत्कारातून झाला. आजचा नवनाथ भक्तिसार अध्याय 36 हा केवळ कथा नाही तर संकटातून मुक्ती देणारा अध्याय आहे. चला तर मग भक्ती, श्रद्धा आणि सिद्धीचा अद्भुत अनुभव देणारा नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय 36 रेवणनाथ आणि नागनाथ आपण श्रद्धेने ऐकूया. अध्याय 36 श्री गणेशाय नमः. जय जयाजी भक्त तारका, मम पूर्वजा ज्ञानार्का, नरहरी नामे पुण्यश्लोका. पुढे ग्रंथ बोलवी. मागील अध्यायी कथन. रेवणनाथा ते अत्रिनंदन, वरद चित्ते प्रसन्न होऊन सनात चित्ते केला तरी प्रतापवंत. परी सरस्वती विप्राचा अभिप्राय हेत, चित्ते करुणी केला शांत. रेवणनाथ गेला असे तरी आता पुढे श्रोती, परिसावे आवाहना ग्रंथा अर्थी. रेवणनाथ कैलासा प्रती, कैलासद्वारी प्रगटला. दिसे जैसा भास्कर, की उदय पावला रोहिणीवर. की सहस्त्र चपलांचा एक भार, अंगकांती मिरवितसे ऐसा महाराज तेजपुंज. ग्रामद्वारी येता भोज, तव ते शिवगण विजयध्वज. रक्षणा असती द्वारात, त्यांनी पाहुनी योगमूर्ती. हटकोनी उभा केला शिती, म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती. जाता कोटे महाराजा, एरू म्हणे रेवणनाथ. नामासे या देहाते, विजय करणी भोबेटी ते. आम्हा जाणे आहे की एरू म्हणती कवण कार्ये, आम्हा लागी शीघ्र सांगावे. नाथ म्हणे विप्रतनय, सत्य चोरीला शिवाने. तरी तयाची शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन. ऐसे एकता शिवगण, परमचित्ती शोभले. म्हणती बाबा बोलसी वचन, या तामासी आले समजोन. तुमचा गुरु गंधर्व जाण, आम्हा लागे वाटतो परिगंधर्वाचा संस्कार. पाहू आला प्रहार, तरी तो तेथेच करावा आदर. फिर माघार येथोनी, ऐसे बोलती शिवगण त्यासी. परम कोप चढला त्याचे मानसी, म्हणे गुरु गंधर्वंशी. तरी तुम्हा दावितो, अरे तुम्ही गंधर्व समान. फिरो नका रानोरान, ऐसे म्हणोनी करे भक्तिबंधन. भस्मचिमुटी कवळीली, स्पर्श अस्त्र जपो निहोटी. फेकिता झाला भस्मचिमुटी, तेने द्वारपाळ महिपाटी. खेळोनिया राहिले 1,000,300 गण महिते केले व्यक्त. उचलू जाता स्वपदाते, महिपदाते सोडीना. पद महिपासुनी कदान सुटती, म्हणून हस्त धरुनी काढू जाती. तेने महिते व्यक्त होती, उभय हस्तगणांचे. ऐसे 1,000,300 ओणवे केले नाही व्यक्त. मग सर्वांग लागी बोले नाथ, कोण गंधर्व सांगारे. ऐसी विपरीत करणी, प्रविष्ट होता त्या शिवगणी. हा वृत्तांत सकळ शिवभुवनी. शिवलागी समजला कैलासवासी शिवाचे गण. त्यांनी विपर्यास पाहून परम भयभीत चित्ती होऊन. शिवालागी दर्शविती उभे राहून शिव निकट. म्हणती महाराजा निळकंठा, एक मानव सुभट. ग्रामद्वारी पातला आहे, तेने 1,000,300 द्वारगण केले मही व्यक्त. करचरण दोन्ही ओणवे समस्त, आरंभळती महाराजा. ऐसे कोणी शिवे मात, कल्पांत भैरवा अज्ञापित. म्हणे कोण आला येत, शिक्षा त्या ते करारे. ऐसे एकता शिववचन, अष्टही भैरव प्रलयाग्न. सवे घेऊनी शतकोटी गण, ग्रामद्वारी पातले. तव ते 1,000,300 भैरवी पाहिले मही व्यक्त. मग परम कोपोनी पिनाक हात, शरभया योजितसे. ते नाथे सफळपणी पाहुनी, पुन्हा शस्त्रास्त्रांचे संधान. तीव्र कल्पोनी शतकोटी गण, तया सीतेत खेळिले. अष्टभैरव प्रताप दर्प, कदा न गणिती अस्तप्रताप. टनत्कारोनी शरचाप, तीव्र अस्त्रे योजिती. एक योजिती वातास्त्र प्रबळ, एक योजिती प्रलया नळ. एकी नागास्त्र परम विशाळ, विषधारा योजिले. एकी धूमास्त्र योजिले कठीण, एकी वासव शक्ती केली निर्माण. एकी ब्रह्मास्त्र शापवचन, शापदपी योजिले ते.
एके वज्रास्त्र योजिले सबळ, ते सकळ अस्त्रा असे अतुळ. वीर भैरव तो साधनी चपळ, विभक्त अस्त्र निर्मितसे. ऐसी योजिनी साधक मुष्टी, शर सोडिले झाले जेटी. मग अष्टास्त्रांते प्रताप कोटी, अंबराते मिरविले ते पाहुण्या रेवणनाते. भस्म चिमुटी कवळुनी हाते, एकदाची उत्तीर्ण अष्ट अस्त्राते. मुखे करुणी जपिन्नला, वातास्त्रावरी पर्वतास्त्र, अग्निअस्त्रावरी जलदास्त्र, नागास्त्रावरी खगेशास्त्र. यापरी तो जल्पतसे, भूमास्त्रावरी आदित्य नामी. वासवशक्ती ते काळिका निर्मी, शापदपी ब्रह्माखानी. स्तवन अस्त्र त्याओपी, वज्रास्त्राते शकास्त्र जपोने. विभक्तास्त्र केले निर्माण, मोहन अष्ट अस्त्रांचे निवारण. एकाची वचने केले ते, असो अष्टास्त्री अष्ट अस्त्रे जाऊनी. नाहीसे केले अंबरात जाण, परिती अष्ट अस्त्रे उकलोन. भैरवांवरी पडियेली, तेने अष्टभैरव झाले जर्जर. शिवालागी सांगती हेर, हे महाराज उमावर. भैरवशीन झाले ती, ते कोणी शिवचित्ती. सिद्ध गोसुत केला निगुती, आव्हानोनी रोहिणीपती. त्रिशूळ हाती मिरवला वक्र खड्ग, शर सायक अंश आणि डमरू देक. शंख नरकपाळ हस्ती एक, नंदी वागदोर मिरवतसे. ऐशिये परिभूषण कामांतक तो शस्त्र संजोन. परमसंतापे उभ्या राहून, बहुत्वरे धावला ते पाहुनी रेवणनाथ. चित्ती म्हणे युद्ध कासया बहुत, एकाची अस्त्रे प्रतापवंत. शिवालागी करावे जल्पूनी अस्त्र वाताकर्षण, फुंकूनी देत भस्मज अल्पून. ते प्रविष्ट होता तीव्रपण, शिवश्वास आकर्षिला तेने करोनी उमास्वामी. विकळ झाला नंदीवरोनी, धरी न धरवे मही लागुनी. उलथोनी आपडेला परम झाला गात्री विकळ. शस्त्रे मुठींची सुटली सकळ, मुखी रुधिर लोटले तुंबळ. सरिता पाठी मिरवले अष्टभैरव अष्टस्त्रे करून, तेही पडले जर्जर होऊन. तीव्र पहारे मूर्छा येऊन, महीवर मिरवती. सकळ पडले शुद्धरहित, अष्टशस्त्रे ती झाली गुप्त. परिगंधर्वा हा सकळ वृत्तांत, युद्ध पाहता समजला. मग ते परम तातडी करून, विष्णुसिंही जाणविती खून. परम अवस्थेची एकूण, कमलापती धाविनला. मनोवेगाते मागे टाकून, शीघ्र पातला रमा रमण. नाथा सन्मुख निकट येऊन, हृदी प्रीतीने कवळी तसे. हृदी कवळूनी योगमूर्ती, म्हणे महाराज तपस्सती. कवन कारणे विक्षेप चित्ती, कोपानळ पेटला एरी म्हणे पंकजाक्ष. मी सरस्वती विप्राच्या गृही प्रत्यक्ष, असता शिवे धाडून यक्ष. पुत्र त्याचा मारिला, तरी त्या अभिप्राये करून. आता घेईन शिवाचा प्राण, उपरी संजीवनी अस्त्रे करून. बाळ उठवीन तयाचे, ना तरी रक्षिले असेल प्राण. तरी सप्त बाळे द्या आणून, ऐसे नाथ बोले वचन. विष्णू त्या ते बोलतसे, म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मजपाशी जीव दशा व्यक्त. तरी सप्तही जीव तुम्हा ते हस्तगत करीतो मी. जीव दशा तुम्हा करिता अर्पण, पुढे देह तुम्ही करा निर्माण. ऐसे नाथ एकोनी वचन, अवश्य म्हणे तया ते. मग वात प्रेरक अस्त्र जपुनी, सावध केला शूळ पाणी. उपरी विभक्त अस्त्र जपुनी, गण सोडविले सकळीक. स्थित मंत्र सुखवास सघन, अष्टभैरवा लाविले भस्म. तेही झाले सुखरूप पूर्ण. अस्त्रभैरवा अस्त्रप्रहारा वेगळे, मग सकळ सावध होऊनी प्रीती. नमिते झाले योगपती, मग सप्तजीव दशा देऊनी हाती. बोळविला महाराज व्यानास्त्रमुखी जपून, मही उतरला तपोघन. शीघ्र विप्र ग्रामी येऊन, सरस्वती विप्रा सांगतसे, म्हणे बारे पुत्र कलेवर. कुटी मेणा समग्र, ऐसे एकता सरस्वती विप्र. उखळी पुत्र वाहिला
कुटुनी केला मेणा समान, मग समग्र भाग दिला आणून, मग तयाचे यथा विभाग करून, सप्तपुतळे बनविले सिद्ध पुतळे झाली यावर, संजीवनी प्रयोगी वागुत्तर, तेने सजीव झाले समग्र जीवदशा प्रगटुनी, प्रगटती अट्टाहास करून, रुदन करती सप्तही नंदन, मग सरस्वती कांतेसी ओपून, म्हणे पाळन करी याचे, मग द्वादश दिवसा पालकी घालून, सप्तपुत्रांचे ठेविले नाम, सारंगीनाथ द्वितीय कारण, जोगीबा नाम ठेविले, तृतीय बाळक निजानंद दीनानाथ, नयननाथ मिरवला चतुर्थ, यदुनाथ नामी पंचम समर्थ, षष्ठ निरंजन नामी मिरवला, सातवा महापुरुष गहिनीनाथ, असे सप्तपुरुष जगविख्यात, पुढे 12 वर्षे रेवणनाथे अनुग्रहित केले ते, मग त्या सप्तशिष्या कारण, सिद्ध केले विद्याओपन, जगी मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांतपे, मग तेथेची राहुनी योगपती, सेवा घेतसे साता हाती, असो रेवणनाथ विटे प्रांती, अद्यापपर्यंत नांदतसे, असो ऐसे कथेचे चांगुलपण, जो नित्य करील श्रवण पठन, बाळ मृतीचा दोष जाऊन पुत्रवान होईल की, बाळे होऊन दोषे मरती, तिने सुस्नात होऊनी कथे प्रती, मग बाळे तिचे चेवली न जाती, हे गोरक्ष बोलिला जानपा, तरी ऐशी दोष निवारण, कथा ऐकावी कामिकाने, या उपरी वटसिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी, पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून, ब्रह्मवीर्य गृहाते पडले खचून, सर्पिणी मस्तकी अकस्मात येऊन, आदळले ते समयी, मौळदंडी पडले रेत, तवती पाहे अकस्मात, चित्ती म्हणे भक्ष महिते, पडले आहे सुडाळ, मग ते उचलून आनन पुटी, साठविती झाली आपुले पोटी, परी साठवल्या रेत शेवटी, गर्भवाडी लागला राहिल्या परी अस्तिकासी, समजून आले अंतरासी, की ब्रह्मवीर्य तक्षकात मजेसी, प्राप्त झाले तयेवेळी, झाले परी महासिद्ध, उदरा येईल अवतार प्रसिद्ध, जे नवातील नारायण शुद्ध, सिद्धनाथ म्हणतील जो, ऐसे जाणूनी अस्तिक मुनी, पाहता झाला तक्षक नंदिनी, समीपती ते पाचारुनी, बोलता झाला महाराजा, म्हणे माया ओ ऐक वचन, तव तो भोग नवे दुर्बळवान, तुझ उदरी नारायण आविर होत्र येतो गे, परी हे तू ते सांगावया कारण, पुढे आहे दुर्गट विघ्न, जन्मे जयराज याने सर्पसत्र मांडिलेसे, सकळ ऋषींचा घेऊन मेळ, मखकुंडी ठेविला प्रळया नळ, सर्पसमिदा योजूनी सबळ, कृषी मंत्र आव्हानिती, तरी माया ओ सांगो किती, बहुफण्यांची होईल आहुती, ते अवगमोनी माझी चित्ती, तुझपाशी पातलो तरी आता गर्भभरणी, स्वदेहाते बैसा अच्छादुनी, एरी म्हणे कवणास्थानी, राहुल पोनी महाराजा, ऐसे बोलता वागुत्तर, तो समीपदे कला वट तरुवर, तोही जुनाट काष्ट पोखर, महिवरी मिरवी तसे, ते पाहुनिया अस्तिक मुनी, म्हणे माय ओ तक्षिक नंदिनी, या वटपोखरात संचरोनी, प्राण आपुला रक्षिपे, मग तक्षकात मज बाळा, रिगती झाली वटस्थाळा, काष्टपोकरी तफो वेल्लाळा, गरोदरपण भोगीतसे, परी अस्तिके अचळ वज्रप्रयोगी, सिंचिला तरु अंबुभागी, अचळ करुनी तरुणी वेगी, हस्तिनापुरी चालला जाऊनी मुखमंडपात, भेटून सकळ ऋषींचे गुप्त, तनकसूते तुषेचा सकळ वृत्तांत, निवेदला तयांसी, म्हणे ब्रह्मवीर्य सनाथवंत, ते उदरी आहे ने मस्त, तरी तो वटसिद्ध नागनाथ, प्रगट होईल महाराजा, ऐसे सांगतसे वर्तमान, जो नावातील अरबी होत्र नारायण, सर्पसत्रियापण योजू नये तयासी पे, असे साकल्प वर्तमान, एकोणी कृषी तुकविती मान, आपले हृदय शोध करून अवश्य म्हणती तयाते, मग तक्षकात मजाय नाम पद्मिनी, मंत्रप्रयोगी देती सोडोनी, एरीकडे उर्गी गर्भणी, नवमासाते पुरलीसे, तिकडे सर्पसत्र झाले समाप्त, इकडे दिवस भरले नेमस्त, मग प्रकृती अंड
होऊनी उदित प्रसूत झाली पद्मिनी. असो वटवृक्ष पोखरात अंड राहिले भूत दिवस. अविर्होत्र नारायण त्यात ईश्वर सत्ते. संचरला दिवसेंदिवस अंडात वाढी लागलेसे जीववंत. देह होता सामर्थ्यवंत ब्रह्म झाले अंडते. मग त्या तळवट पोखरात बाळ रुदन करी अत्यंत. निढळ पाणी कोणी त्याते रक्षणाते नसेची. जैसी जळातील जळमा सोळी उड्डाण घेता पडे वेगळी. मग ती अत्यंत चित्ती तळमळी. तैसे झाले बाळका अट्टहासे करीतसे रुदन. तै पातला शुची ब्राह्मण गौड जाती अथर्णव. वेदभूषणी मिरवितसे कोश धर्म तयाचे नाम. आचारशील विद्यावान 6 शास्त्री पारंगत पूर्ण. चतुर्विध दानता तो अपार सूर्य तो सर्वज्ञान मूर्ती. परी दरिद्र प्रारब्ध गती तेने करुणी संसार शिती. परमचित्ती विठला परी पत्रावळी कारण. पाहता झाला वटस्थान पत्रे तोडावी हे मनी इच्छुन. तया निकटी पातला निकट येता तया तळवटी. बाळ रडे ते पर्णकुटी. एकोणी चौकडे फिरवी दृष्टी तो काही दिसेना. मनात होय साशंकित म्हणे बाळ रुदन कोठे होत. स्वर्गीचे सुरवर त्याते पाहत बोलते झाले तया ते. म्हणे कोश धर्मा सुशिळा एक यावट तरुत आहे बाळक. तरी त्या मांदुसा तू पायिक दृष्टीगोचर नव्हेसी. तरी प्रज्ञावंता एकवचन तू ते मांदूस काढून आपल्या गृहासी ते नेऊन. संगोपरी करीत तयाचे तव घरी येता ते बालक. सुदैव दशेचा उगवेल अर्क. मग दरिद्रता सकळीक जाईल नासोनी महाराजा. जैसे परिस अंग संगे करून लोह जाती होय सुवर्ण. मग षड गुणे शरोय तया कारण. दृष्टी पडेना कायमा तेवी तू बाळ गृही नेता. सकळ हरेल व्यथा दरिद्रता. बाळ नवे प्रत्यक्ष सविता. अविर्होत्र नारायण तो ऐसे बोलोनी सा चोकार. सुरवरी पाठवला एक शर तेने तरु तो महिवर. खंडुनिया पडियेला तरुखंड होता त्वरित. तो कोश धर्म बाळ देखत बालार्क किरणी तेजाद्भुत. नक्षत्रपती ते लाजविता बाळ तेजस्वी मनोहर. अंबरी पाहते झाले सुरवर. मग सकळी घेऊन कुसुम भार वर्षाव करीती भावार्थे. देखताची पदपज्ञा सकळी जोडोनी करयुग्मा. नमोनिया योग सद्मा कोशधर्म बोलती ते. म्हणती महाराजा सभाग्यवंत तू एक आहेसी भूमंडळात. वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे. तरी हा पद्मिनी नागिनी पोटी रक्षिला गेला तरुच्या तळवटी. आणि सिद्धता पाहून त्या नागवटी नाथ मिरवेल योगांचा. ऐशी करणी झाली तेत म्हणून नाम वटसिद्धनाथ. तरी तुम्ही आता माहिते हेची नाव पाचारा. ऐसे कोणी कोशधर्मे बाळ उचलले अतिप्रेमाने. परम आनंदे आपले धाम सेवून कांते प्रती बोलतसे. तवती कांता सुरादेवी परम प्राज्ञिक सुशील मही. धैर्य औदार्य सत्वपदवी लोकांमाजी दावितसे. बाळ सुरादेवीने देखता म्हणे मजकडे द्या लावण्यवंता. तवते दृष्टी गोचर करिता बाळ अर्कासम दिसतसे. मग हसून बोले कोशधर्मा म्हणे महाराजा ती नरेंद्रोत्तमा. बाळ कोणाचे उगमा आणिले ते मज सांगावे. मज वाटते की बाळ नव्हे सानरूपी यमपिता झाला आहे. की ईश्वरे सृष्टी पाहे. दुजा चंद्र निर्मिला की विद्युलता सकळ लाजिरवान. की मेघापरती लपो स्वरूपानन. म्हणून ईश्वरे तेज हरून तुम्हा हाती दिदले. की नक्षत्रांचा अपार मेळा नावडे ईश्वरा पृथक पाळा. म्हणून हे सामुच्चय करुणी गोळा तुम्हा लागी ओपिले. ऐसे म्हणून स्नेह भारित बाळ उचलून हृदयी घालित. मग कोशधर्मे सकळ वृत्तांत निवेदिला कांतेने. सुरादेवींचे सकळ कथन सुरवर वाक्यासी ऐकून परम पावोनी समाधान. पालखा घालोनी हलवित हृदय कवटाळिता बाळ. मनाने पयाने दाटले उच्चमंडळ. पानवोनी बाळ
बाळ मुख कमळ पयोधराग्री प्रेरितसे मग ते बाळ घोटीत शिर जठराग्नीचा दाहक उबार शांत ओनी शांतीपर बाळ मिरवे देहस्थ अति लालने स्नेहभरित मार्जन म्हणून घातला पालखात नाम ठेविले वटसिद्धनाथ ओव्या मंगळ गातसे मग दिवसेंदिवस राहणी घन सिंचन करी मोह संजीवन सुरादेवीचे पंचप्राण निजांकुरी लवलवती मग ती पल्लवाकार पळदावी भक्तीपर परितीक्ष्ण कटुव्यवहार स्वप्ना माझी दिसेना जैसे तमारीचे गावी नांदू न शके तमाची पदवी ही कामधेनूची कांसे ठाई शुधानळे पिढियेला तेवी सुरादेवीचे अंतःकरण कदा न दर्शिवी भिन्न दर्शन परम मोहे गेली वेष्टून पाषाण जेवी शेवाळी असो एक ऐसे सुखस्थित बाळ लोटले दिवस बहुत सप्तवर्षी कोशसुत मौजी बंधना मिरवला या उपरांतिक एके दिवशी सोडून या क्षेत्रकाशी नागनाथ सहज खेळावयासी भागीरथी ते पातला टळटळीत भरले 2 प्रहर काशी विश्वेश्वराचे समर बाळ क्रीडतसे मनोहर अर्कजेवी दुसरा तो तेची समी आत्मसात येता झाला त्रिसुत येताची दृष्टी यथास्थित बाळावरी लोळीतसे जो बाळ तेजस्वी अर्कनीती खेळत आहे स्वस्थ गती बहु मुले बैसवोनी पंगती लटकेची अन्न वाटीतसे मुले गड्या गड्या म्हणून धालो म्हणती सेवोनी अन्न आता पुढे वाढणे वाढू नको आम्हासी परितोतयांसी आग्रह करीत घ्या घ्या म्हणून वाचे वदत न घे त्याची विनंती करीत रसाळवाणी करूनिया तो पाहोनिया अनुसूया सुत पाहोनी मनी हास्य करीत चित्ती म्हणे लटक्या नाते मुले धालो म्हणताती तरी आता आपण संचोरोनी मुलांलागी द्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळ तोनू धरून तया माझी संचरला बाळांगणी वारा होणे म्हणे अथित आला तुम्हा कारणे अन्न मागतो उदका कारणे तृप्त त्याते करावे तवती मुले तीव्रपणे पाठी लागते वसवसोन म्हणती अमुचे मंडळात कोण आम्हा आला असे आता खेळावया कोणी दाटुनी पुढे येती कोणी शेला उगारती कोणी पाषाण घेती हाती जातो सिकी मारू तुझं ऐशी मुले दाविती चिन्ह ते श्रीनांगणा ते पाहून सकळ मुलांची इच्छा पाहून वारिता झाला स्वहस्ते म्हणे गडे तो हो ऐका वचन आपण बैसलो सेवू अन्न त्यात अतीत आला जाण त्यासी एवढून एकी पहा आपले घरी सांगे पिता विन्मुख कोणी न वा अतिता तैसाची आपण भिक्षुक मागता आला आहे सम्यासी काढून अंगावरील चीर अंग पुसितसे आपले करी गंध लावी भाळावरी शुष्क पूजा करीतसे तरी अतिथीचे करुणी पूजन पोटभरी घालावे अन्न प्रत्यक्ष नात करी धरून बाळे अंगणी बैसविला लटकेची कल्पनेची करुणी जीवन तया अतिता घालिता स्नान हस्तपादावरुनी फिरवुनी करीते शालन अंगाचे लटके मनाचे करुणी सुमन हार गुंपिला कल्पने करून तो अतिताचे गळा घालून लटका धूप दाविती भावपूर्वक लावो निनयन ऐक्य करती पंचप्राण परिसहज दृष्टीने ते ज्ञानपण कारती करीती अतिथीची मग लटकेची पात्र पुढे ठेवून कल्पुनी लटके आणूनी दबाडती अन्न मग उभय हस्त जोडून प्रार्थना करीती अतिथीची नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवा अन्न वारंवार नमस्कार करून आणि कवाळू म्हणताती ऐसे आदराचे चांगुलपण पाहुनिया त्रिनंदन चित्ती म्हणे प्रज्ञावान बाळ सुशीळ आहे हा उदार बुद्धी तृप्ती करून वर्तत आहे दातृत्वपणे हे तो पूर्वीची योगसृष्टी करून योगा वाचून घडेना सुशब्द आणि विवेक शांती विचरे जयाचे देहाप्रती जरी पूर्वीचा योग भ्रष्ट गती योग्या वाचून घडेना स्नान आणि हरणी स्थिती याचक आर्तवान बहुत युक्ती तरी पूर्वीची योगश्रेष्ठ गती योगा वाचून घडेना उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वाप्रती दुःख न देणे परांप्रती हे योग्या वाचून घडेना ऐसे चित्ती अवगमून शोधित याचा पूर्वजन्म
तो अविरहोत्री नारायण निज मानसी भासला, मग कृपा सिद्धी वरुणी युक्ती देता झाला तयाची हाती, जे जे वदे वाणी निशिती तेथे पदार्थ मिरवावे, मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणती हा एक उदिला महिनात, समीप बोलवोनी त्या ते हस्तधरी तयाचा, उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलांते, परितून सेवी सिंथी अन्ना ते कदा काळी बाळकारे, नाथ आग्रहे त्या वाढीत तरी ते पात्र मिरवे अद्भुत, ज्या पदार्थाचे नाम वदत तो पदार्थ मिरवे पात्रावरी, मग ती बाळे अज्ञानपणे साचोकारी करीती भोजन, ऐसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळता ती, स्वनाम सांगुनी अत्रिनंदन चालता झाला पुसोनी नाम, एरीकडे पंक्ती बैसवूनी भोजन खेळी खेळती, आपुलाले गृही जाऊन सेविती काही किंचित अन्न, ते चाटी बोटी करून अन्न नासती विखुरती ते, येथे येथे इच्छे समान सर्व पदार्थ षड्रसान्न, मग ते गृहीचे कदन्न तुच्छपणी वाटले त्या, जे ब्रह्मरूप रसा ते झाले आप पर सकळ विसरले, माया द्वैत कांचीसी बैसले लाळ खोटीत सेवावया, की हाट कतकट जडावासी नवरत्र कोंदन त्या भूषणासी, ते काय करुनी काच म्हण्यासी स्पर्शील होतील चित्तात, की सुरंग रंगी धाम मंचकी कुसुमगंधा गुरु सेविता थोरकी, तो त्यजुनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की, तन्याय मुले सकळ सेविती षड्रसाने अमळ, तया गृहीचे कदन्न केवळ मिष्ट काही लागेना, मग ते तयांचे तातमात गृही मुलांसी पुस्ती येतार्थ, तेही वदती प्रांजळवंत षड्रस खेळ अन्नाचा, म्हणती तुम्ही दरिद्रपणी सेविता कदन्न कांजी पाणी, आम्ही नित्य सूर नदीवर जाऊनी षड्रस अन्न सेवितो, तव ते असत्य मानूनी चित्ती गुप्त वेशे दुर्नी पाहती, सरिता तीरी बैसोनी पंक्ती नागनाथ वाढी तसे, मग ती चर्चा सर्वागृही प्रकट झाली सर्व देही, मग कोश धर्मासी सर्वही सुचविती अर्थार्थे, म्हणती विप्रात वनंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊनी, अपार पंक्ती बैसवूनी षड्रसान्न वाढी तसे, आम्ही प्रत्यक्ष पाहुनी दृष्टी बोलतो तू ते वाघवटी, पात्रे विन उभय करपुटी इच्छान्न वाढी तसे, नेणो कैशी करीतो गती उगला हात ठेवितो शिती, पदार्थ विवरणा वाचे प्रती होता पदार्थ मिरवत, ऐसे एकोणी कोश धर्म आठवी केले सुरवरांचे वचन, की पुढे पावोने सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेला, ऐसी खून जाणून चित्ती म्हणे आश्चर्य दावी लोकांप्रती, ऐसे कोणासही या शिती घडून येत नसे की, धिक्कार करुनी तयांचा बाळविकारी असत्यवाचा, एके दिवशी हस्तसुताचा धरुणी बैसवी अंकासनी, घेऊन या मुखचुंबन आणि कुरवाळी हस्ते अदन, म्हणे बारे मुलांकारणे भोजन घालिसी कैसे तू, ऐसे पुस्ता कोडे वर करून दाटला स्नेहे करून, तातासी म्हणे तुम भोजन तैसेची घालितो आता मी, अंकीहून तत्काळ उठून शिती हस्त ठेवी पात्र म्हणून, तव ते प्रत्यक्ष पात्री दिसे अन्न कोश धर्म पाहतसे, उपरी बहुधा प्रत्यक्षपणी तव ते पदार्थ दिसती नैनी, खाद्य उपजली हे पाहोनी मनी आश्चर्य मानिले, मग मान तुकावोनी कोश धर्म, म्हणे बाळा होते कैसे कर्म, प्रसन्न झाले त्याचे नाम मजलागी सांगावे, यावरी म्हणे ताता एक आमचे खेळी आले बाळक, तेने सांगितले कौतुक ते तुझ प्रती सांगतो, तेने माझा हस्त धरून उगाची कान फुंकोन, मवळी हस्त ठेवूनी वाढावया लाविले, परी ते पोर आमुचे मेळी सहजरीती आले खेळी, परी त्या पोरी करो निरळी वारिले म्या सकळाते, उपरी मी त्या मुला कारणे तोषविली मोठ्या गौरवाने, जैसी तुम्ही अतिथी कारणे गौरवित सा महाराजा, लटक मटक स्नान भोजन सारुनी तयाचे पूजले चरण, नमस्कारोनी ते देखोन बोळविला महाराजा, ऐसे एकोणी कोश धर्म आल्या अतिता धरुणी नेम, बाळा हाती अतिथी पूजा करून तुष्ट चित्ते बोळवी, ऐसे पाहोनी विप्र नेम,
परमसंतोषला दत्तात्रेय नाम, चित्ती म्हणे मार्ग सुगम, बाळा लागी लाधला तेने करुणी सकळ क्षेत्रात, कीर्ती वाढली असंभवित, महासिद्ध नारायणनाथ कितीकांनी आराधिला, मग शतानुशत सहस्त्र पंक्ती, षड्रस अन्ये सेवोनी जाती, बहुतांची कार्ये होती, कनकधन वासना पावती ते, मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध, कीर्ती वानिती जग जनप्रसिद्ध, पंचविषया संतोषणी इच्छिले कामा फळतसे, मग अंगी आले शहाणपण, देहाचे गेले अज्ञानपण, एके दिवशी ब्रह्मनंदन ताताजवळी बैसला, तातासी म्हणे महाराज, मम हाते पुरे जगाची चोज, तरी कवणे अर्थी जगाचे काज, कवण्या अर्थे फळतसे, दत्तात्रेय नामे बाळवेश, बाळपणी भेटला आम्हास, तरी कोण महापुरुष प्रतापी बळे आगळा, तात म्हणे तो दत्तात्रेय मुनी, त्रय देवांचा अवतार भूनी, सुफळ प्रारब्धे गेला भेटोनी, तुझ लागी पाडसा, नागेश म्हणे आता परतोन, कैसा भेटेला त्रिनंदन, हे सांगे मज लागून, निवेदन करी महाराजा, या उपरी बोले कोशधर्म, बाळा तयाची भेटी दुर्गम, तो एके ठाई नसो नेम, अनेक क्षेत्री हिंडतसे, कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र, मातापूर ऐसी हिंडता अनेक क्षेत्री, कोठे पाहसी पाडसा, परिप्रारब्ध योगे करून, भेटतो दत्तात्रेय मुनी, यज्ञ केल्या भेटी लागुनी, आतुडे ना बाळका, जैसा कल्पतरू चिंतामणी, निधी परिस लावण्य खानी, बारे नातुडे यज्ञ करुणी, अवचटपणी मिळती तेची रीती अत्रिनंदन, प्राप्त नव्हे यज्ञ करून, ऐसे सांगून कोशधर्म बाहेर गेला कार्यासी, एरीकडे नागनाथ हृदय आपुले विचारित, की ऐसा सनाथवंत निजदृष्टीने पाहावा, परी पंचाळेश्वरी मातापुरी, जाऊन शोधावे कोल्हापुरी, जेथे जेथे वास धरित्री, तेथे तेथे शोधावे, मग पुसोनी मातेसी निगता झाला मुनी शोधासी, मातापुरादी पांचाळेश्वराशी पाहू पातला कोल्हापुरी, क्षेत्र कोल्हापुरी संचरोन, पुसता होय जनाकारणे, की येथे तो अत्रिनंदन कोणे ठाई राहतसे, ऐसे कोणी लोक हसती, वेड लागले तू ते म्हणती, अवधूत येतसे क्षेत्राप्रती, तो कोणा प्रगट नव्हे रे, कोण्या स्वरूपी येथे येऊनी, जात आहे भिक्षा मागुनी, ऐसे जनाचे बोलाय कोणी, प्रत्युत्तर त्या देतसे, म्हणे येथे भिक्षे कारणे, येत आहे अत्रिनंदन, तरी अन्य श्रेष्ठ क्षेत्री भिक्षा मागणे, तया घडत नाही की, एर म्हणती त्यासी, भिक्षा मागावी कोल्हापुरासी, या व्यतिरिक्त अन्न क्षेत्रासी, अन्न नसेवी मागोनी, अन्य क्षेत्री तया अन्न, चित्ती न वाटे सुढाळपण, या सम कैसे ग्राम आन पुण्यक्षेत्र हे असे, ऐसे क्षेत्र पुण्य पावन, जरी या गावी न मिळे अन्न, तरी उपवास करिया त्रिनंदन, परी अन्य क्षेत्री सेविना, अरे या गावीचे शाकपत्र मानिता हे परम पवित्र, परी अन्य गावीचे पक्वान स्वतंत्र, विठाळा परी मानितसे, जैसे एक पत्नी नरा, कृप असेल जरी दारा, तरी तीच भोगी व्याभिचारा, लावण्य लतिका आकळीना, ही विप्रकरींचे कदन्न, सोडोनी शूद्राचे षड्रस अन्न, सेवील काय प्रसिद्ध ब्राह्मण, मने देवतांवरीच, तेवी दत्त क्षेत्र हे सोडून, कदा न पाहे अन्य ग्राम, ऐसे त्या जनाचे बोल, ऐकोन विचार करी मननाथ, चित्ती म्हणे करुणी पाकाग्नी, ग्रामात पेटून द्यावा अग्नी, सकळ क्षेत्रा ऐकोनी विचार करी नवना मगनाथ, चित्ती म्हणे करुणी पाकाग्नी, ग्रामात पेटून द्यावा अग्नी, सकळ क्षेत्रा भोजन घालून, पाठवावे गृही गृही, मग तो स्वामी येता भिक्षेसी, कोठोनी अन्न वाढिती त्यासी, मग सहजची स्वकीर्तीसी, आपणापासी येईल की येईल परिसिद्ध अन्न, घेणार नाही भिक्षे लागून, हेची ओळखी जाणो नखून, पाय वंदावे तयाच्या, आणि माझे विचारूनी नाम, गेला आहे योगद्रुम, तरी तोही भेटेल कृपे करून, नामाभिधान कोणी, आणि मजही गेला सांगोनी दान,
सेवू नको थान्न आणि का ते घाली भोजन तुष्ट करी सुधारते ऐसी सांगून गेला मात तो सेविनार नाही सिद्धांना ते ऐसा उपाय योजुनी चित्तात लक्ष्मी देवई संचरला भेटूनी पुजारी यासी ओवई एक रहावयासी मागून घेत अतिप्रीतीसी बंदोबस्ती नेटकी परितो पुजारी भक्तिवान अतित पूजा करून नित्य तिसी घेऊन भोजनाते सारितसे ऐसे लोटता काही दिवस पाचारुनी पुजाऱ्यास म्हणे माझे आहे मनास ग्रामभोजन घालावे परी तुम्ही साय होऊनी माते खटपटीसह सारावे कृत्य तव तो हसोनी बोले त्याते फार बरे आहे जी आम्ही खटपट करू सगन तुम्ही तुम्हावरी तुम्हापासी कोठे अन्न उगेची कैसा ग्रामभोजन सबळ सामर्थ्य सवेनात म्हणे ऐका वचन सर्व सामग्री ठेवली करून परी खटपटीचे अंगवण काय सार्थ कसा कार्य सिद्ध हे मग तो अवश्य म्हणून त्याते बोलिया मुचे काय जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हासी ऐसे बोलून नाथाते पुजारी गेला स्वकार्याते एरीकडे ओवरीत काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊनी नाम क्षितिसी ठेवी करपज्ञ तो कनकराशी पर्वता समान तया ठाई बैसल्या ऐशा परी अपार राशी निर्मित झाला स्वकरेसी मृत स्नेहादी साठवणासी ओरी माझी विराजवित मग येवोनी पुजाऱ्यासी व सदनी अनिला करी कवळोनी ओरी माझी शीघ्रगती नेओनी सिद्धाश्रम दाविला यावरी आता पुढे कथन अन्नछत्रीचे समान श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची तरी ती कथा सुधारस पुढी सेवा श्रवणद्वारास धुंडी सुतमालू सुरस हरिकृपे सांगेल की स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर षटत्रिशंतित माध्याय गुण हा 238 अध्याय 36वा ओव्या 238 श्रीकृष्णार्पण मस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार षटत्रिशंतित माध्याय समाप्त मित्रांनो, हा केवळ एक अध्याय नाही, ही एक श्रवण भक्ती मोहीम आहे. ज्यांना शारीरिक दुर्बलता आहे, ज्यांना प्रपंच नोकरी किंवा व्यापारामुळे वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही नवनाथ पारायणाची सोपी पण फलदायी वाट आहे. दररोज एक अध्याय अशा पद्धतीने नवनाथ भक्तिसाराचे जवळजवळ सर्व अध्याय माझ्या यूट्यूब चॅनलवर आधीच उपलब्ध आहे. आता फक्त शेवटचे काही अध्याय बाकी आहेत. ही मोहीम अर्धवट सोडू नका. आजच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नवनाथ पारायण पूर्ण करणार असे नक्की लिहा. ही तुमची संकल्पाची साक्ष असेल. चला, सर्वांनी मिळून मोहिमेने नवनाथ पारायण पूर्ण करूया आणि नवनाथांची कृपा आपल्या जीवनात अनुभवूया. जय नवनाथ, जय गुरुदत्त.